काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आजच्या प्रेमाची गोष्ट तुम्हाला सांगते. प्रेयसीच्या प्रेमात अखंड बुडालेला एक प्रियकर एका चित्रकाराकडे जातो आणि म्हणतो, माझ्या प्रेयसीचं हुबेहूब सुंदर चित्र काढ. हे चित्र काढ आणि त्याच्या समोर एक दरवाजा लाव आणि त्याला कडी आणि कुलूप लाव, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त माझ्या प्रेयसीचं चित्र कोणी पाहणार नाही. चित्रकार हे सगळं ऐकतो, त्याच्या प्रेयसीचं हुबेहूब चित्र काढतो, दरवाजा लावतो आणि ते चित्र त्याला बहाल करतो. ते चित्र पाहून प्रियकर खुश होतो, पण थोडा नाराज होतो, कारण दरवाजा लावलेला असतो पण कडी आणि कुलूप लावलेलं नसतं. तो विचारतो, प्रेयसीचं चित्र सुंदर आहे, दरवाजाही छान आहे, पण कडी कुलूप लावलं नाहीच ना. तेव्हा चित्रकार काय उत्तर देतो माहिती आहे? जनाब, दिल के दरवाजे बाहर से नहीं खुलते, अंदर से खुलते हैं. म्हणजे काय, प्रेम हे मनसोक्त आणि भरभरून करायचं असतं, पण त्यासाठी प्रेमावर मात्र नितांत श्रद्धा पाहिजे. ही श्रद्धा जर आपल्या आसपास असेल ना, तर प्रेमाचा संग्राम फुलतो, तप्त होतो आणि तेजस्वी होतो. नावापासूनच यांच्या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात झाली. या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळ आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री श्रद्धा संग्राम समेळ. आपण त्यांना बोलूया. या श्रद्धा समेळ. वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान. काय करतोय? काय झालं? पोचलो का आपण? पोचलो का म्हणजे काय? काय हॅलो ताई, काय हॅलो ताई, काय चाललंय हे? तमाम महाराष्ट्राचे रसिक बघतायत. हां, आणि मी सांगितलं की बाळ राजे येत आहेत म्हणून, आणि हे काय चाललेलं आहे? श्रद्धा खूप गोड दिसते, सुंदर दिसते. संग्राम, तुझं मनपूर्वक स्वागत. हे अगदी फॉर्मल असं मारूनच तुझं खरं तर स्वागत केलं पाहिजे. महाराष्ट्राचे रसिक ही प्रेमाची गोष्ट ऐकायला खूप उत्सुक आहेत. आपण बसूया आणि गप्पा मारूया. चला ये. संग्राम, या ना त्या कारणाने तू या दूरदर्शनच्या आमच्या मंचावर खूपदा आलेला आहेस, पण आज सुनबाईनं घेऊन आलेला आहेस, म्हणजे आमच्या वहिनी साहेब आहेत, त्यामुळे सुनबाई ओटी भरून जा. इतकी सुंदर दिसते श्रद्धा, तुझं मनपूर्वक मी इथे स्वागत करते. खूपच गोड 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 दिसते. संग्राम, एकच प्याला तू इथे केलेलंस आणि खूप लहान वयामध्ये तो सगळा बाज. अर्थातच तुझ्या घरामध्ये एक छान विद्यापीठ आहे, तर इथे आल्यावर तुला आधी कसं वाटलं सांग, आमची ही ला घेऊन? आधी तर मी काल तिला विचारलं की तू कधी दूरदर्शनला गेली आहेस का म्हणून, कारण मला आठवतंय मी काम करायचे खूप आधीपासून बाबांचं दूरदर्शनला सतत येणं असायचं अनेक वर्ष, आणि त्यांनी दूरदर्शनसाठी खूप काम केलं. त्यामुळे मी खूप छोटा असतानाही ते मला घेऊन यायचं आणि तेव्हा फार मस्त वाटायचं की मोठमोठे कॉरिडोर्स, बंद दारं आणि आत काचेतनं दिसतंय काहीतरी सुरू आहे, आणि ते फार सगळं छान वाटायचं, एक्साइटिंग वाटायचं. आणि अजूनही इथे येताना म्हणून मी तिला विचारलं की तू गेली आहेस का कधी, आणि मी तेवढाच एक्साइटेड होतो तिला पहिल्यांदा घेऊन येताना. हो 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 हो. खरं तर संग्राम अशोक समेळ असं नाव लावताना आम्हाला इतका आनंद झाला की एका छान विद्यापीठाचा पुढचा वारसा संग्राम हा पुढे येतोय. कारण अशोक समेळ म्हणजे काय, बापरे, म्हणजे काय काय असंच आहे. श्रद्धा, कसं वाटतंय? अगदी अशी बावरून गेलेली आहेस तू, पण कसं वाटतंय तुला आज पहिल्यांदा येऊन आणि आता संग्राम बरोबर काही प्रेमाच्या गोष्टी अख्ख्या महाराष्ट्रासमोर व्यक्त व्हायच्या आहेत? येस, मला खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच जसं तो म्हणाला मी दूरदर्शनमध्ये आली आहे आणि खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला भेटून खूप मजा येते मला, आणि आज तुमच्यासोबत इंटरव्ह्यू करायचं भाग्य लाभलं आणि मजा येईल आता आम्हाला आमची गोष्ट सांगताना. हो, तुला काय तक्रारी असतील, काय असतील त्या सांग, आम्ही त्या ऐकणार आहोत आणि त्या आमच्या बाळराजेंना बरोबर सरळ करणार आहेत. संग्राम, हे असं हे छान गुलाबाचं फुल कुठे भेटलं तुला? शोधात असा नव्हतो मी तेव्हा. माझी मैत्रीण आहे संपदा म्हणून, तिने विचारलं की
करायची इच्छा आहे का? तर मी म्हटलं इच्छा तर आहे. मग शोधतोयस का, कुठे बघतोयस? म्हटलं नाही बघत आहे. कारण काही गोष्टी आपण नशिबावर सोडतो की बरोबर ते आपल्यापर्यंत येणार, असं या गोष्टींवर माझा विश्वास आहे. आणि तसं मी सोडलं होतं की वेळ योग्य आली की आपल्या समोर येणार योग्य व्यक्ती. आणि ती म्हणाली माझी बहीण आहे एक, जर तू इंटरेस्टेड असशील तर तुझी काय इच्छा आहे, तुला काय आहे मनात, काय ठेवलंयस तू? मला आधी सांग, संपदा आणि तुझं काय, कशी ओळख? म्हणजे संपदा आणि मी एकच प्यालामध्ये काम करत होतो. संपदा माने सिंधू करायची आणि मी सुधाकर करायचो. तर तिकडची आमची मैत्री झाली होती. डेस्टिनी कशी असते बघा, ते नाटक करण्याचे माझे योग जुळून आले. मला करायला अजिबात वेळ नव्हता. विजय काका मला सांगत होते की तू कर, हा तुझ्यासाठीच आहे, तूच करावा अशी माझी इच्छा. तेव्हा माझी सिरियल चालू होती, मला करणं शक्य नव्हतं ते नाटक तेव्हा. पण समूह माझी सिरियल अचानक संपली आणि मी त्या नाटकाला हो म्हणालो आणि मला संपदा भेटली आणि तिच्यामुळे मला श्रद्धा माझ्या आयुष्यात आली. सो डेस्टिनी ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवायला लागतो जेव्हा असे योगायोग घडतात. आणि ती म्हणाली की काय काय तुझ्या अपेक्षा आहेत, कशी बायको असावी? तर मी म्हटलं माझी सिंपल अपेक्षा आहे, मी कुटुंबाबरोबर राहतो, माझी आजी आई बाबा आहेत, सो बाकी सगळं करू शकतो आपण, पण यांच्याबरोबर यांना सांभाळायचं आहे मला आयुष्यभर. माझी इच्छा आहे, म्हणजे सांभाळावं लागेल असं नाहीये, मला करायचंय. खरंय. तर त्यात मला तुझी साथ हवी आहे, बाकी माझ्या काहीच अपेक्षा नाही आहेत. तर ती म्हणाली तिकडेही आणि इकडेही प्रेमावर श्रद्धा हवी. करेक्ट. श्रद्धा, तू इचलकरंजीची आहेस ना? हो. कसं वातावरण होतं, तू कशी वाढली आहेस, तुझं बालपण आणि तू काय करतेस असं जरा सांग, कारण आज नव्याने सगळ्या प्रेक्षकांसमोर तू येतेस. येस, मुळात इचलकरंजी एक छान छोटंसं नगर आहे असं म्हणू शकतो आपण. आणि खूप लोक एकमेकांना धरून आहेत आणि छान कलेचं वातावरण आहे. आणि खूप 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 एक चांगली गोष्ट अजून एक आहे इचलकरंजीबद्दल की सगळे जॉईंट फॅमिलीज आहेत, त्यामुळे एक नात्यांचा ओलावा पहिल्यापासून आहे. तर त्या सगळ्या गोष्टी संस्कारात आणि स्वतःमध्ये पहिल्यापासूनच रुजलेल्या असल्यामुळे इथे सगळ्यांशी जमवून घ्यायला काही फारसं अवघड नाही गेलं. आणि छान गेलं माझं बालपण, खूप मस्त. मित्र मैत्रिणी, नेहमी अवतीभोवती माणसं. आणि आता त्याच्यानंतरच तिकडूनच कलेची सुरुवात झाली, माझ्या करिअरची सुरुवात झाली. आता इकडे आली आहे मी. भरतनाट्यम शिकत होतीस? हो, मी इचलकरंजीमधून शिकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी कोल्हापूरला पुढचं शिक्षण माझं पूर्ण केलं आणि आता इथे शिकते. आता माझं भरतनाट्यम विशारद झालंय आणि आता कथक आणि भरतनाट्यम अलंकारची मी तयारी करते सध्या. अरे वा. आणि बाकी माझं झुंबा सर्टिफिकेशन सुद्धा झालेलं आहे. आणि बाकी आता इथून परत एक नवीन प्रवास मुंबईला आल्यानंतर चालू आहे परत. मजा येते. इचलकरंजी व्हाया संपदा मुंबई असा हा प्रवास आहे. पण मला सांग श्रद्धा, संग्रामला तू पाहिलं होतंस आधी? मी पाहिलं होतं त्याला आधी सिरियल्समध्ये, टेलिव्हिजनवर वरती ऑफकोर्स. पण मी एकच प्याला नाटकाचा पहिला प्रयोग बघायला मी आले होते, कारण संपदा माझी मानलेली बहीण आणि तिचा पहिला प्रयोग युजली मी मिस करायचं नाही. आणि मग तिच्या पहिल्या प्रयोगासाठी म्हणून मी आले होते, तेव्हा त्याला मी पाहिलं होतं. आणि तेव्हा पण असं काही फ्युचरमध्ये होईल अशी काहीच अपेक्षा नव्हती. तर मी म्हणजे मला त्याचे सगळे छान सीन्स पण आठवतात की हा सीन मस्त झाला, तो छान झाला, काय काम करतो हा माणूस. पण आम्ही बॅकस्टेजला भेटलो नाही, काही नाही, म्हणजे असं काही भेटलो असूही कदाचित, पण आम्हाला दोघांनाही आठवत नाही. त्यातून एकच प्यालामधला सुधाकर केलेला. हा, मग ते काय दारू पिणार कसा आवडेल आपल्याला. आणि दारू न पिता दारूचा अभिनय करणे म्हणजे खरंच ग्रेट आहे की नाही. मला संग्राम असं सांग की एका विद्यापीठामध्ये तू राहतोयस, अशोक समेळ नावाच्या अभिनयाच्या विद्यापीठामध्ये आपण राहतोय आहोत. आणि खरं असं म्हटलं जातं की मोठ्या वृक्षाखाली छोटी रोपं उगवत नाहीत, त्याला तू पूर्ण छेद दिलेला आहेस. तू त्यांच्या सावलीमध्ये इतका सुंदर वाढलेला आहेस. तर हे तुला करायचंच होतं. अभिनयाचं बाळकडू जरी असलं तरी तुला ह्या इतक्या लहान वयात असा झंझावाती जो काही तुझा अभिनयाचा प्रवास आहे तो तू ठरवलं होतंस हेच करायचं आपण? मला खरं तर गाणंही एक होतं की गाणं करावं का अभिनय करावा. पण तेव्हा कसं होतं, आता गाण्याला जेवढं एक्सपोजर आहे तेवढं मी लहान असताना नव्हतं. कारण मी खूप लहानपणी हे डिसिजन घ्यायचं ठरवलं होतं घरच्यांनी की तू त्या दिशेने आत्तापासून शिक, आत्तापासून तयारी कर. तर मग मला बाबा तेव्हा म्हणाले होते की गाणं गाऊन तुला मागे राहायचंय पडद्याच्या का तुला पुढे दिसायचंय, तू ठरव. तर मग मी तेव्हा अभिनय निवडला आणि तेव्हापासून मग करत राहिलो. वा 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 वा. किती लहान वयामध्ये इतका मोठा प्रवास, इतकी आणि मोठी पूर्वीची खूप मोठी संहिता असलेली 3-3 तासांची नाटकं करणं, त्याला संग्राम म्हणतात ना. संग्राम, पुढे संपदाने मग काय सांगितलं?
हे सगळ्या अटी तुझ्या मुलींच्या अटी असतात तशा तुझ्या अटी की मी हे मुलगी छान साधी पाहिजे पण हे संपदाने पुढे काय सांगितलं तुला? संपदा म्हणाली की ही खूप क्षुल्लक अट आहे म्हणाली, कारण ती राहते 13 जणांबरोबर घरात. हे काहीच नाही. म्हणजे हे काहीच नाही, फक्त किती आई बाबा आजी ना मामूली गोष्ट आहे. त्यामुळे ती म्हणाली ते अगदीच होईल. आणि मग मी बोलते पुढे. मग ती आधी हिच्या घरच्यांशी बोलली, हिच्याशी बोलले आणि आम्ही एक असं फॉर्मल आहो असं एक थोडंसं मेसेज एकमेकांना केले की हॅलो नमस्कार काय म्हणता तुम्ही कशा आहात वगैरे असं जनरल की आपण थोडे दिवस बोलूया वगैरे. एक फॉर्मल असतं ना काय आवडी निवडी वगैरे असं एक जनरल आम्ही व्हॉट्सअपवर बोलायला लागलो तेव्हा. मग पुढे श्रद्धा तो संपदाने सांगितलं तोच तो एकच पहिल्यामधला सुधाकर, तेव्हा तुला काय वाटलं? हा असं झालं. मी आधी तिने नाव सांगितल्यानंतर मी हसायलाच लागले. आमचा कॉल सुरू होता आणि कॉलवरतीच तिने मला सांगितलं की आता मी तुला फोटो पाठवलाय तर ती व्यक्ती बघ. मला आधी सगळं सांगितलं की असं असं आहे, तो मुंबईचा आहे, असा आहे तसा आहे, खूप स्वभाव चांगला आहे, घरी एवढे जण असतात वगैरे सगळं सांगितलं आणि म्हणाली आता मी तुला त्या व्यक्तीचा फोटो पाठवलाय फोनवरती तर तू बघ. मी बघितल्यानंतर मी हसायलाच लागले, कारण मला एक्सपेक्टेडच नव्हतं. मला असं वाटलं की जिजूंच्या ऑफिसमधला कोणी असेल किंवा त्यांचा फ्रेंड असेल कोणीतरी किंवा तिचा कोणी फ्रेंड असेल. तर पण मला संग्रामबद्दल एक्सपेक्टेड नव्हतं. पण नंतर मग मी म्हणाले की मी 1-2-3 दिवस घेते विचार करायला आणि त्याच्यानंतर मग मी तिला एक ठीक आहे आपण जाऊया पुढे असं तिला मी सांगितलं. त्याच्यानंतर मग नंबर एक्सचेंज केले, म्हणजे तिनेच अर्थात दिला नंबर मला त्याचा आणि त्याला माझा. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे त्याचा मेसेज येणार होता कधीही हे पण मला माहिती होतं आणि मला ना वाजलं की हे बघायची असं आला का मी रात्रभर मला झोपच नाही की त्याचा मेसेज आता रात्री येईल का. हे बघा मी 4 वाजेपर्यंत जागी पहाटे आणि मग त्याच्यानंतर मला वाटलं आता काय मलाच करायला लागतो की काय मेसेज. पण मग त्याचा आला. तू हळूहळू प्रेमात पडली होतीस थोडक्यात. एवढं तुला हे आठवण काढून बघण्याचं कारण काय? ती एक धाकधूक मला पण माहित नव्हतं, मला आजच कळलंय रात्रभर जागी होती वगैरे. म्हणजे प्रेमात पडली होतीस तू है ना? असेल कदाचित. पण प्रेमाच्या आधी आई बाबांना सांगितलंस? माझ्या आईला माहिती होतं, माझ्या आईला माझ्या आधीपासून माहिती होतं आणि आईने कदाचित पप्पांना सांगितलं असेलही की असं असं आहे म्हणून. मलाच रादर लेट कळालं या सगळ्याबद्दल. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बोलायला लागलो आणि मग त्याच्यानंतर बघण्याचा कार्यक्रम वगैरे झालाच पुढे. त्याच्या आधी म्हणजे तिच्या घरच्यांकडून होकार येण्यासाठी आम्ही सगळेच थांबलो होतो थोडं, म्हणजे आम्ही दोघंही थांबलो होतो. कारण ती म्हणाली होती ते जर नाही म्हणाले तर मग नाही, कारण प्रॉपर अरेंज मॅरेजच होतं आणि घरात खूप जण असल्यामुळे खूप मोठे त्याच्याहून कोणीतरी मोठं आहे त्याच्याहून तर सगळ्यांचा अप्रुव्हल आल्याशिवाय पुढे जाणं शक्य काका म्हणाले जरा कुरडे केस आहेत, काकी म्हणाली खूपच आहेत केस. नाही तेव्हा एवढे नव्हते. सरळ दाढी वाढवलेलं बरोबर नाही असं ते सगळ्यांची अशी मत होतात. पण मग मुलगा छान आहे असं ते एक शिका. बघायला गेलास तू प्रॉपर? आम्ही लग्नाच्या आधी फक्त 2दा भेटलो. एकदा मी मम्मा बाबा तिकडे गेलो त्यांच्याकडे आणि ते आपल्या घरी आले तेव्हा 2दा भेटलो फक्त. प्रॉपर गेलो तेव्हा असं मान खाली घालून कांदे पोहे वगैरे आपण पिक्चर मध्ये बघतो आणि मी हसत होतो. ती आता पण किती अशी हे असं चित्र आता बघायला. मम्माच्या बाजूला अशी बसली ती येऊन आणि अशी वर बघतच नव्हती ती, अशीच बसली होती. मग मम्मा तिच्याकडे बघते, काय म्हणतेस, कशी आहेस? बरी आहे मी असं. आणि मी मला हसूच येत होतं मला, कारण आपण टेलिसोप मध्ये हे सगळं शूट करतो ना, ऑल कॉम्बिनेशन आणि कार्यक्रम असा सगळा की मुलीकडचे आलेत बघायला आणि लपून हळूच लुक द्यावर वगैरे असं. तर ते मला फार मस्त वाटत होतं. पण ते रात्री एवढे पहाटेपर्यंत SMS ची वाट पाहणारी ही एवढी अशी नाही. मला ना खूप प्रेशर आलं होतं एकतर त्यावेळेला आणि एकतर तिन्ही एवढ्या मोठ्या व्यक्ती ज्यांना आपण म्हणजे बाबांना आपण एवढे बघत आलोय आपण लहानपणापासून, मम्मांना पण बघितलंय टीव्हीवरती आणि संग्रामला, एवढे मोठे कलाकार आहेत तर त्याचं एक वेगळं प्रेशर होतं मला. आणि त्यात हा हसत बसला होता आणि मला ते समजत होतं की हा हसतोय. मी हा हसतोय का, माझी कंडिशन काय, हा हसतोय का? मला मजा येत होती सगळे सिच्युएशन, मला एकदम असं फिल्मी आणि असं छान वाटत होतं. त्यामुळे आपल्या बरोबर असं कधी घडेल असं वाटलं नव्हतं म्हणून मी हसत होतो, मला हसू येत होतं. तुझ्या त्या अदाकारीवर तो हसत होता की हे अरे बापरे हे काय चाललंय असं. आणि एक थोडं आम्ही एक फॅमिलियर झालं होतं ना, बोलत होतो आम्ही थोडे 1-2 आठवडे आधी थोडं तर त्यामुळे मग ते एक फ्रेंडशिप लेवलवर थोडं होतं ऑलरेडी आणि त्याच्यानंतर मग त्याला ते साहजिक होतं हसू येणं. पण श्रद्धा तुला अभिनय करणाऱ्यांच्या घरी आपण जायचं याचं प्रेशर नाही आलं?
सगळं सोडून आता एकदम वेगळ्याच, म्हणजे तू अगदी कलाकार आहेस पण अगदी जिथे पूर्णच कलासक्त घर आहे अशा घरामध्ये जायचं, एवढी खरं आता विद्यापीठ मग त्याच्यानंतर भरपूर सेक्शन असलेल्या घरामध्ये जायचं, तुला टेन्शन आलं? मला आलं होतं. हो ना, कारण सगळं चेंज होणार होतं, वेगवेगळ्या म्हणजे एक कलाकार फॅमिली आणि प्लस त्या व्यतिरिक्त त्यांचं सर्कल किती मोठं असेल आणि त्यामध्ये किती अजून मोठमोठे आर्टिस्ट असतील, तर त्यांना भेटणं होईल साहजिक. तर त्यांना भेटण्या इतपत आपण प्रिपेअर्ड आहोत का, त्यांच्याशी संवाद साधण्या इतपत आपण मेंटली प्रिपेअर्ड आहोत का, तर या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन यायचं. आणि सगळ्यात मोठं टेन्शन मला होतं माझी भाषा. म्हणजे न पासून मला स्वतःच्या भाषेवर काम करावं लागणार होतं. कारण बेसिकली कोल्हापूर आणि तिकडे एक भाषेचा वेगळा बाज, तो एक लहेजा आहे त्यांचा. येस. तर मग लग्न झाल्यानंतर बेसिकली मी या सगळ्या गोष्टीवर वर्क केलं, पण ते एक सुरुवातीला प्रेशर होतं पण माझ्यावरती. हो, तिकडे ये की जा की असं केलं, तिकडे ये ना. मी तिला नेहमी सांगायचो की तुला कॉन्शियस व्हायची काही गरज नाही, प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी भाषा असते आणि तिथलं ते प्राईड आहे ना, प्रत्येक ठिकाणची आपली आपली त्या मातीतली भाषा. तर ती म्हणाली नाही, पण उद्या मी 4 चौघात जेव्हा तुझ्या बरोबर कुठे जाईन तेव्हा मला प्रमाण मराठी भाषा शुद्ध बोलता आली पाहिजे. त्यामुळे तिने त्याच्यावर काम केलं. आणि सुरुवातीला ती थोडी कॉन्शियस व्हायची, कुठे गेलो की 4 चौघात पटकन जास्त बोलायचे नाही की मी काही बोलीन आणि त्यावरनं मला जज केलं जाईल का असं वाटायचं. पण मग आता ती अरे हां, अशा त्या इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली तिथल्या मुली सगळ्या अशा हेच असतात, कळलं ना. संग्राम, एका नव्या सुंदर आयुष्याला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा भूतकाळातल्या काही पाऊलखुणांचा विसर पडून आपण पुढे जाताना काही घालमेल होते का रे? ऑफकोर्स होते, पण मला वाटतं की आयुष्याचे काही निर्णय आपण स्वतःचे स्वतः घेतले पाहिजेत. प्रत्येक गोष्ट नशिबावर सोडून नाही चालत. मी ठरवलं होतं की नाही, मला पुढे जायचं आहे, मला लग्न करायचं आहे, मला सेटल व्हायचं आहे. कारण मी तसा माणूस नाही की मी एकटा छान राहीन. मला माहिती आहे आय विल ग्रो बेटर इन अ रिलेशनशिप. मला लग्न करायचं होतं. मला असं कधीच नव्हतं की रिलेशनशिपमध्ये आहे किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये. मला लग्न करायचं होतं, मला सेटल व्हायचं होतं. आणि मी ठरवलं की आता काय होऊन काय होणार, काही निर्णय आपण स्वतःसाठी घेतले पाहिजेत. आणि मला माहिती आहे मी एक नवरा म्हणून कसा वागू शकतो, कसा मी माझ्या बायकोला ट्रीट करू शकतो, ह्याचा मला कॉन्फिडन्स होता. त्यामुळे मला लग्न करायचंच होतं आणि फार वेळ आयुष्यातला वाया घालवायचा नव्हता. म्हणून घालमेल झाली, पण स्वतःसाठी निर्णय घेतला आणि आय एम हॅपी की मी तो निर्णय घेतला तेव्हा. किती गोड, किती छान. कुठून येते ताकद रे की सतत आपण सकारात्मक, तुझं काय वय असं म्हणजे हे बोलायला 55 वय तर पाहिजेच, तू नुकता 34चा आहेस, तर ही कुठून येते ताकद? 82 + 60 दोघांचं आईबाबांचं ऍडिशन केलं तर तेवढं होतं साधारण. तर तेवढं सगळं फ्रीच मिळालंय आपल्याला, कॉन्फिडन्स. आणि म्हणजे त्यांच्या कृपेने कधी मला स्ट्रगल करायची वेळ आली नाही, पण त्यांनी जो स्ट्रगल केला त्याची जाणीव मला त्यांनी नेहमी करून दिली. आणि ती जाणीव मला आहे की हे त्यांना करावं लागलंय, त्यांना काही मिळालंय ते सहज मिळालेलं नाहीये. त्यामुळे मी प्रत्यक्ष काही केलं नसलं तरी मला स्ट्रगल काय याची जाणीव आहे. आणि त्यांनी बाबांनी नेहमी हे शिकवलं की फाईट, काही झालं तरी फाईट. सकाळी उठल्यावर मन एकदा फाईट आणि निघ कामावर. त्यामुळे ते स्पिरिट कायम होतं. त्यामुळे कधी मला कसलं डिप्रेशन आलं नाही आजपर्यंत, कसलं फ्रस्ट्रेशन आलं नाही, कुठल्या सायकोलॉजिस्टकडे जायची गरज पडली नाही. उलट मी 4 जणांना सांगतो की काही असेल प्रॉब्लेम तर मला फोन कर, माझ्याशी गप्पा मार, बरं वाटेल तुला. तसा तू एक रोल पण केलेला आहेस बघ, त्या मैत्रिणीला तू सतत पॉझिटिव्ह सांगत होतास. तेव्हा वाटायचं की ह्याला काय कळतंय, हा आपल्याला. पण आता वाटतंय ना, संग्रामच्या सहवासात गेलं की समोरची व्यक्ती खूप आनंदित होते. कट्टू श्रद्धा, तुला पण मी असं विचारते की एखाद्या व्यक्तीचा एक भूतकाळ असतो, तो भूतकाळ आपल्याला माहिती असतो, तर घरामध्ये काय प्रतिक्रिया होती आणि तुझी घालमेल नाही का झाली की अरे बापरे असं कसं आता आपण, म्हणजे त्या घटनांचे पडसाद आपल्या आयुष्यावर नाही ना पडणार, असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला? हो, माझ्या घरात साधारण वातावरण असं आहे की एखाद्या व्यक्तीबरोबर एखादी घटना घडली म्हणजे ती व्यक्ती चुकीची आहे असं नाही होत. वा. सो माझ्या घरातल्यांचं जेव्हा हे स्थळ गेलं तर म्हणजे हे स्थळ चालून आलं तर त्यावेळेला साधारण एक असं होतं की काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण बघूया पुढे, मुलगा आणि फॅमिली चांगली असेल तर काही हरकत नाही आहे. आणि मी त्यांना विचारलं की असं आहे तर तुम्हाला या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना, तर त्यांचं हेच मत होतं. ते म्हणजे माझे मोठे काका सुद्धा हेच वाक्य बोलले होते की व्यक्ती चुकीचे नाही होत अशा सगळ्या गोष्टी. परिस्थिती तुम्हाला, येस, परिस्थिती कधी चांगली असते कधी वाईट,
तर आपण भेटूया आणि भेटल्यानंतर समजतात माणसं कशी आहेत ते, त्याच्यावरून आपण अगदीच डिसिजन घेऊ शकतो पुढचं. बरोबर. प्रोग्रेसिव्ह म्हणताना सोपं वाटतं, पण खऱ्या अर्थाने प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय हे तुमच्या घरामध्ये, आणि ह्याच्यासाठी खरं एकत्र कुटुंब पाहिजे नाही का ग. संग्राम मगाचपासून म्हणतोय की मी गायक वगैरे होणार, असं इस बात पे असं एक छानसं गाणं म्हणणार. प्रीत की लत मुहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को, ए मैं जाऊं वारी वारी, मोहे सुध बुध ना रही तन मन की, ये तो जाने दुनिया सारी, बेबस और लाचार फिरूं मैं, हारी मैं दिल हारी, हारी मैं दिल हारी. वा 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 वा. त्याच्यावर आपल्याला उत्तर द्यावं लागेल श्रद्धा मॅडम काहीतरी, नाही का. आपण काय म्हणजे कसा प्रेमाचा काय इजहार कसा करणार आहे तुम्ही. प्रेम व्यक्त करायला एवढा वेळ लागतोय. अरे हारना नहीं. सुख दुख मिलके बांटेंगे हम, वादा 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 हमदम, साथ कभी ना तेरा छोड़ेंगे हम, वादा 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 हमदम. हातात हात घ्यावा, ते काहीच नाही. तो हे असं मला फार वाटत होतं, पण म्हटलं असं डिसेन्सी नको. हा मगाशी मारलं म्हणून, येताना मारलं म्हणून आता हाताची कडी का एकदम. नाही हातात हात घेतला तर चालेल आम्हाला, ती मजा होती छान. पण मला वाटतं असा प्रेम व्यक्त करताना प्रत्येक वेळा हातात हात घेतला पाहिजे असं नाही. तो ऑलरेडी आम्ही घेतलेलाच आहे. तरीही श्रद्धा, हे सगळं झालं, घरात सगळं हे झालं, कांदे पोहे तू न केलेले तूच केले आहेस असं सांगून आम्ही त्याला पटवला, फाटकांनी त्याला छान पटवला वगैरे, तरीसुद्धा उंबरठ्यातून एक पाऊल आतमध्ये टाकताना काय वाटलं तुला. जबाबदारीची जाणीव आणि पण असं फार वेगळं नाही वाटलं, कारण एका घरातून दुसऱ्या घरात येते, कारण त्यांनी कधी वेगळं भासूच नाही दिलं. त्यांनी खूप तुला कसं कम्फर्टेबल वाटेल आणि तुला कसं छान वाटेल, सुरुवातीला म्हणजे अजूनही माझा फ्री हँड आहे की तुला हवं तसं कर, तुला काय वाटतं. म्हणजे अगदी कुठलाही पदार्थ जरी, आता पूजा आहे दुसऱ्या दिवशी, तर त्याचा मेनू ठरवायचा आपल्याला काय काय बनवायचं, तर तुला काय काय चालेल, तुला काय वाटतं की आपण काय बनवलं पाहिजे. आणि आज सगळ्यात घरातले सगळेजण एकत्र बसून ठरवतात की काय बनणार आहे. तर त्यामुळे मला हे सगळं खूप नवीन होतं, कारण माझ्या घरी बेसिकली आई काकू वगैरे आज सगळ्याजणी ठरवतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे की सगळेजणांनी एक कम्फर्टेबल वातावरण जाणवलं इथे आल्यानंतर. आणि कलाकारांचं घर आहे, तर त्या वेगवेगळ्या गोष्टी समजत होत्या की इथे काय काय विषय चालतात आणि कशी कशी बोलणी होतात, आणि ते सगळं मला खूप छान वाटत होतं आणि मजा आली. आजीशी ओळख करून घेताना खूप मजा आली. तर तिचं रुटीन आणि ते समजून घेण्याचा एक वेगळा टास्क होता, बट दॅट वॉज फन. आणि इथलं जेवण, इथल्या पद्धतीचं जेवण बनवणं आणि सगळ्या गोष्टी, तर ते पण तो एक वेगळा टास्कच असतो लग्न करून आलेल्या बाईसाठी, की इथल्या पद्धती कशा आहेत जेवणाच्या आणि ह्या सगळ्या. तर दॅट वॉज फन पार्ट ऑल्सो, पण ते एक जबाबदारी आणि थोडं दडपण पण होतं, पण मजा आली. म्हणजे संग्राम, तुझं पण तसंच झालं असेल ना, की लग्न केलेलं आहे, मला पार्टनर हवी आहे, मला श्रद्धा हवी आहे, पण अरे हिला आता खुश ठेवायचं आहे, यासाठी तुझ्या डोक्यात सुद्धा एक वेगळी पद्धतीची मानसिक आंदोलनं सुरू झाली असतील. ऑफकोर्स होती. मला 100% कॉन्फिडन्स होता की मी खुश ठेवू शकेन तिला, की एक नवरा म्हणून मी कसं असलं पाहिजे याची मला ओळख पटली होती. पण तिचं हे पहिलं लग्न आहे आणि तिच्यासाठी ते तितकंच नवीन असलं पाहिजे हे सांभाळण्याची जबाबदारी माझी होती. त्यामुळे
मला मजा आली तिच्यासाठी. मी कधी काही ओढून ताणून करतोय असं वाटलं नाही. आणि मला वाटतं तेच महत्वाचं आहे. आतून या व्यक्तीसाठी काहीतरी करावं हे वाटणं मला वाटतं त्या रिलेशनचा बेस पक्का करण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. लकीली तेव्हा लॉकडाऊन होता आणि बऱ्याच जणांची घरं तुटली लॉकडाऊनमध्ये, बऱ्याच जणांची जोडली गेली. बट मी तिला म्हटलं की हा जो पिरियड आहे हा आपला बेस पक्का करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा माझं शूटिंग सुरू होईल तेव्हा मी 12-12 तास बाहेर असेन, फक्त रात्री येणार, जेवण होईपर्यंत 15 मिनिट आपण गप्पा मारू. पण तेव्हा आपल्याला हा काळ फायद्याचा ठरेल. जर आत्ता आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग झालं रिलेशनशिपचं तर आपल्याला त्याचा पुढे खूप फायदा होईल. आणि आम्ही तसंच केलं. आम्ही खूप एकमेकांबरोबर वेळ घालवला. कोणाला काय आवडतं काय नाही छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ते एक वेगळं ऍडव्हेंचर होतं अरेंज मॅरेजचं, की रोज नवी गोष्ट काहीतरी एकमेकांबद्दल कळणं, उलगडणं, मग आपण चाचपडणं थोडंसं, मग हळूहळू जवळ येणं, रोज थोडं थोडं प्रेमात पडणं. ती सगळी प्रोसेस फार मजेची होती. आणि कधी काही असं ओढून ताणून करावं लागतं असं वाटलं नाही, ते आपसूक होत गेलं. आणि मला इतका अभिमान वाटतो श्रद्धाचा, सासूच्या सासूला प्रेमात पाडलंय ते. म्हणजे तुझ्या सासूची आई, सासूच्या म्हणजे प्रेमात पाड म्हणजे ती पण सासूच ना. सासू या एवढ्या जनरेशनच्या बाईला तू प्रेमात पाडलंस, मग काय संग्राम खिशातच ना तुझ्या, नाही का? तिचं आणि तुझं बॉन्डिंग तयार करण्यासाठी काय केलंस तू? म्हणजे काहीच वेगळं करावं नाही. कारण काही माणसं असतात त्यांच्याशी आपलं पटकन ट्युनिंग होतं. तर माझं काइंड ऑफ तिच्याशी तसंच झालं. मला अगदी स्पष्ट आठवतं की मी जेव्हा पहिल्यांदा घर बघायला आम्ही इकडे आलो ठाण्याला, तर तेव्हा मी अगदी पहिलं पाऊल आत टाकलं आणि आजी माझ्याकडे खूप हसत बघत होती. मला इतकं छान वाटलं. तेव्हाच काहीतरी क्लिक झालं की काहीतरी आहे आपल्यात आणि हे खूप छान फुलेल पुढे. तर तिच्यासोबत वेळ घालवायला, ती स्वतः खूप गोड आहे आणि खूप इनोसेंट आणि खूप क्यूट आहे, तर ती मजा येते. आणि तिला पण सगळं करायचं असतं. ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तिच्याशी पटकन कनेक्ट व्हायला होतं. आणि आमचे खूप वेगळ्या लेवलवर छान बॉन्डिंग क्रिएट झालं. माझी स्वतःची आजी खूप स्ट्रिक्ट होती, त्यामुळे तिच्याशी माझा बॉन्ड काही फार कनेक्ट नाही होऊ शकला. पण ते आजीचं मला जो एक जिव्हाळा हवा होता तो मला तिच्यातून मिळाला. म्हणजे आपल्या गोष्टीमध्ये आजी असते किंवा चित्रात आजी असते बघ, तशी ती आजी अगदी तशीच आहे ती. खूप लाड केले. हो ती करते. म्हणजे अगदी तिला काही डोसा वगैरे अगदी तिला करून वाढलं ना तर ती म्हणते आता तू बसून खा आरामात, आता मी तुला बनवून देते. मग ती इतकी गोड आहे. म्हणजे ती हळूहळू हळूहळू अगदी जाईल. पण तिचं तेवढा इनिशिएटिव्ह किंवा तिची तेवढी काय म्हणतात की तिची इच्छा असते तेवढी की आता मी करून दिलं पाहिजे, आता मी केलं पाहिजे. तिला जाणीव असते त्या गोष्टीची. हे अंडरस्टँडिंग असेल तर मग काय ना, सासूसून हा प्रॉब्लेम मला वाटतं जगातनं नाही खरंच ना. संग्राम, आपल्या कामाच्या म्हणजे तुझ्या कामाच्या वेळा इतक्या विचित्र आहेत की आधी हे लॉकडाऊनमध्ये इतकं सुंदर असलेलं चित्र तू नाशिकला गेल्यावर एकदमच बदललं, जेव्हा तू ती पौराणिक ना भूमिका करत होता जयशंकर. तर तेव्हा मग इचलकरंजी पण नाही, काही नाही, डायरेक्ट नाशिक आणि मुंबई. मग हे जे अंतर आहे ते कसं तू सांभाळलंस, मानसिक म्हण किंवा महिलांचं म्हण? खरं तर तिने जास्त सांभाळलं, मी काहीच सांभाळलं नाही. कारण मी तरी 12 तास कामात असायचो. आम्ही अजूनही दोघांनी ते वर्ष आठवलं तर आम्हाला धडधडतं. कारण नेमकं मी गेलो आणि आजी आजारी पडली. आजी बेडरिडन झाली. आजी चालत होती आधी व्यवस्थित, तर ती नेमकी पडली आणि ती बेडरिडन झाली. आणि एकदा बेडरिडन झाल्यावर डायबिटीज आणि हार्ट पेशंट असलेल्या माणसाला काही ना काही कॉम्प्लिकेशन सारखी येत राहतात, जे तिला एकटीला फेस करायला लागायचे. मम्मा बाबा असायचे ऑफकोर्स, पण राहायची ती आजी बरोबर. आणि त्यात मग मी कामात आहे तर मला सांगावं की नाही सांगावं. आणि ती माझ्यापेक्षा लहान आहे, पण तिने मग आजीचं इन्सुलिन देण्यापासून, तिची औषधं काढून सगळं देण्यापासून, आता मी आलोय तर मला आता तिला विचारावं लागतं काय ग आता या गोळ्या आहेत ना, इंजेक्शन एवढं देऊ ना, एवढं तिने सगळं केलं जे मी आधी इतकी वर्ष करत होतो. आणि तिने जास्त सांभाळलं. म्हणजे मला पाठवणारीही तीच होती की तू जा, हा रोल तुझ्या करिअरसाठी फायद्याचा ठरेल, तू हा रोल केला पाहिजेस. आणि नाही तर मी आधी सोडत होतो लांबची बाहेरची कामं सोडत होतो मी, की फॅमिली सोडून लांब नको जायला म्हणून. पण तिने मला आग्रह केला. मग मम्मा बाबाही म्हणाले की जा तू, काहीच हरकत नाही, बायको तुझी पाठवते तर तुझा काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आहोत तिथे. आणि ते होतेच, ऑफकोर्स ते होते. पण तरी आजी बरोबर राहताना तिला खूप स्ट्रगल करावं लागलं तब्येतीसाठी, तिची तब्येत बरी ठेवण्यासाठी. प्लस कधीतरी सुट्टी असायची, एक दिवस तिला शुक्रवारी सुट्टी असायची, तेव्हा ती नाशिकला येऊन बसायची. फक्त दिवसभर माझं शूटिंग बघत बसायची. आम्हाला बोलायलाही वेळ मिळायचा नाही पटकन सीनच्या मध्ये, कारण तेव्हा खूप ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि खूप डायलॉग्स असायचे जे पाठ करायला मला वेळ द्यावा लागायचा. त्यामुळे आम्ही फक्त लांबून इतकंच करायचो किंवा एकमेकांकडे बघत राहायचो तितकंच, आणि ती संध्याकाळी परत निघून जायची. असं आम्ही वर्षभर केलं. ॲनिव्हर्सरीज, बर्थडे सगळं तसं केलं. श्रद्धा, तेव्हा काय वाटलं गो, काय हे काय चाललंय नक्की असं वाटतं तुला? तेव्हा एकच कळत होतं की मला स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. कारण मी जर
एका पॉईंटला बोलले की मला नाही सहन होतं, तर ते सगळं तिथेच टाकून येईल, मला याची गॅरंटी होती. कारण तो असा आहे ना की फॅमिलीलाच फर्स्ट प्रायोरिटी आहे त्याच्या लाईफमध्ये पहिल्यापासून. त्यामुळे मला हे माहिती होतं की काही मला जर मीच शस्त्र गाळली तर मग तो येईल सगळं सोडून, आणि मला ते नको होतं अजिबात. आणि कुठेतरी वेगळ्या लेवलला आपण पण मानसिकरित्या तयार होतोय, आणि एक समजत होतं की ह्यातून जर आपण पार झालो ना तर कधी रिलेशन हालणार नाही, काहीच नाही, म्हणजे काही ढळणारच नाही दोघांच्यात. इथे जे स्ट्रॉंग होईल ना रिलेशन ते वेगळ्या लेवलचं असेल. मला वाटतं वेळ परीक्षा पाहत असतो, आणि तेव्हा जर ते कॉन्क्रीट असं घट्ट बसलं ना तर वेळ म्हणते चला आता तुमची वेळ आहे प्रेम करण्याची. तसं झालं. आणि मग बरं त्याचा तो रोल बघताना कसा, आम्ही तो ओळखायचोच नाही त्याला त्या ह्याच्यामध्ये, तू असे अनेक रोल त्याने केले. तर तुला काय वाटायचं ग, म्हणजे इकडे सुधाकरची भूमिका दारू पिऊन धिंगाणा घालणारा सुद्धा, कारण इथे एकदम हा कमाल. म्हणजे जेव्हा त्याचा पहिला प्रोमो आला होता जयशंकरचा, मी रडायलाच लागले बघून. मी त्याचा हात धरून रडत होते, हे खूप ब्युटिफुल असणार आहे, तू काय दिसतोय, तुझे डोळे बघ, काय काम करतोयस. आणि तो एकदा कुठल्या भूमिकेत तो उतरला की मग ते फुल फाडून खातो तो कमाल काम करतो. तर मला त्याची गॅरंटी होती, तेवढा विश्वास आहे की तो एक कलाकार म्हणून तो उत्तमच आहे आणि तो छानच करेल. आणि रोज आम्ही सिरियल बघायचो तर त्यावेळेला ते समजायचंच की हा एपिसोड ह्यामध्ये किती अवघड आहे, आणि हे सगळं त्याला सतत तो एकतर अनवाणी चालायचं, आणि ते सगळं तिथे उन्हामध्ये सतत उन्हामधले सीन असायचे. तर ते सगळं बघून कुठेतरी असं वाटायचं की किती हाल होत आहेत, किती त्रासात आहे, तब्येत झोप व्हायची नाही, तब्येत बिघडायची सारखी, तर त्यात पण करतोय. ते खूप वाईट वाटायचं, पण एक समाधान असायचं की काहीतरी चांगलं करतोय, चॅलेंजिंग करतोय, तर ते खूप मस्त वाटायचं. आत्ता अगदी अनवाणी वगैरे जातो वगैरे, काय हे अगदी संग्राम आल्यापासून सू 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 करत असतो सतत, बघावं तिथे. तुला कसली ॲलर्जी आहे का? हा, मला थोडी वासाची ॲलर्जी आहे, कुठलाही स्ट्रॉंग वास, म्हणजे सेंट, अत्तर, परफ्यूम, उदबत्ती. मग त्याचाही मार्ग व्यवस्थित तिला हे केलं? हा, तिने बिचारीने लावायचं सोडून दिलं. आणि काय मग बघायला गेल्यावर काय दिलंस तिला गिफ्ट? पहिलं तिला परफ्यूमच दिलं मी, कारण ते मला माहिती आहे नंतर सोडावं लागतं ना. माझ्या जवळचे सगळे मित्र वगैरे मी गेलो की लावत, अरे यार हा आला आता परफ्यूम नाही लावता येणार, असं सगळ्यांचं होतं. त्यामुळे म्हटलं बायकोचं असं नको व्हायला, तिला रोज म्हणजे अगदीच लावताच येणार नाही कधीच. तर मग मी परफ्यूम एक दिलं होतं, एक छोटी बॅग दिली होती ते परफ्यूम ठेवायला. जो परफ्यूम तुला चालतो, हा, जो ज्याचा वास मला सहन होतो त्यातल्या त्यात. असं बघितलंस? श्रद्धा, तू काय दिलीस तिला पहिली भेट वगैरे? तिने मला कफलिंग्स दिले होते. का भडंगची पुडी घे, ही तिथं अजूनही येत राहते. ती आता येताना ते ठरलेलं असतं येताना घेऊन येणं, पण मी कफलिंग्स दिले होते त्याला. हो ना, वा वा वा. संग्राम, हिने असं सांगितलं की पण तिथे तुझी कशी घालमेल व्हायची? कामात जरी बुडालेला असलास तरी एक विचार असतो ना आजीचा, आपल्या बायकोचा, आणि त्यातून नवीन लग्न झालेलं आहे. प्रचंड व्हायची. मला एन्झायटी दिवसभर होत राहायची की तिथे काही जरा जरी 19-20 असलं तरी मला खूप अस्वस्थ वाटायचं. कारण बाहेरचं कुठलंही आपण काही युद्ध लढू शकतो, पण घरी काही प्रॉब्लेम असेल आणि त्यात मी तिथे प्रेझेंट नाहीये त्याचा मला जास्त त्रास व्हायचा. मी जर तिकडे असीन फिजिकली तर मी काही कुठेही फाईट करेन, पण मी फिजिकली प्रेझेंट नाहीये, ही आहे आणि ती सगळं मॅनेज करते, ते मला ते वेगळंच फिलिंग यायचं आणि ते फार गुदमरल्यासारखं व्हायचं मला. त्यामुळे तो शेवटचा, त्याच्यानंतर आता मध्ये बिग बॉस साठी बोलणं होत होतं, पण मी म्हटलं तर नाही, घर सोडून उत्तमच करेल, पण आपण काही करू शकत नाही आहे या विचाराने खरं तर आपण अस्वस्थ होतो. हेल्पलेस जे वाटणं आहे ते फार त्रासदायक, आणि त्यातून नवीन आलेली मुलगी तिच्यावर ती सगळं सहन करते आणि एकटी फेस करते. थँक्यू. आता दुसरं काय म्हणणार मी. हो ना, म्हणजे असं घर सांभाळणं हे किती गोड आहे. तुझ्या या सगळ्या भूमिका बघत असताना आजीच्या डोळ्यात काय काय दिसतं? बाबांचं ठीक आहे, बाबा काय बोलत छान झालं वगैरे हा असं म्हणत असते. माझी आजी तशी अल्पसंतुष्ट आहे. म्हणजे मला 75% वगैरे पडायचे शाळेत असताना, ऑन अन ॲव्हरेज अबाउट 75 असायचे. पण मग मी तिला कधी कधी मस्करीत सांगायचो, आजी 60% मिळाले. अरे वा, फारच मिळाले की, छान आहे म्हणायची, अशी आहे ती. तर तिला मी म्हटलं आता जे आता इंटरव्ह्यूला चाललं, होय का, अरे वा छान आहे. म्हणजे ती खुश होते, कधी ती प्लेझंट असते आणि हॅपी असते. आणि काही तिला सांगितलं की म्हणजे ती कशाने फार पटकन दुःखीही होत नाही आणि फार हुरळूनही जात नाही, पण अरे वा छान मस्त
एवढं ती कौतुक करते. किती कशी माणसं असतात नाही, कशी बनलेली असतात मला कळतच नाही की म्हणजे अशा पद्धतीने पुन्हा तिसऱ्या पिढीबरोबर इतकं उत्तम, त्यातून नातू म्हणून बॉन्डिंग वेगळं असेल पण नातसुनेला पण इतकं प्रेम देणं आपल्याला हे पुढे जाऊन हे आपल्याला सगळं जमायला पाहिजे. श्रद्धा, तू इतकी छान नृत्य शिकलेली आहेस, तुझ्यातला कलाकार या निमित्ताने चळवळ करत होता की आपल्याला काय करायचं आहे आता, असं हे तुझी घालमेल होते का किंवा काय करायचं तुला आता? मी थोडीशी मागे जाते. मला लग्नाच्या आधी मला थोडं असं वाटायचं की आता लग्न केल्यानंतर परत शून्यातून सुरुवात करावी लागेल, कारण तिथे माझं सगळं सेट होतं. तर इथे आल्यानंतर आता काय, आणि अचानक सगळ्या गोष्टी म्हणजे लग्न, त्याचं स्थळ येणं आणि या सगळ्या 3 महिन्यात म्हणजे माझं लग्न झालेलं होतं. त्यामुळे मी आता तिकडे जाऊन काय करीन वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला सुद्धा मला वेळ नव्हता, कारण लग्नाची तयारी होती पुढे आणि साधारण लॉकडाऊनचं वातावरण होतं. त्यामुळे लगेच पटकन काही आपण वेगळं करतोय असं म्हणजे बाहेर जातोय आणि आपण काही गोष्टी शोधतोय असं पण त्याला काहीच वाव नव्हता. तर आम्ही लग्न झाल्यानंतर लगेच मी 1 महिन्यात माझे झुंबाचे क्लासेस ऑनलाईन स्टार्ट केले होते. तर म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि मग इकडे मग क्लासेस एका पॉईंट नंतर बंद करावे लागले कारण सगळ्यांचं ऑफिसेस चालू झाले, मग टाईम सुटेबल होईनात. मग मी तिथून दुसऱ्या एका ठिकाणी चालू केले क्लासेस, मग ते बंद पडले. मग सोसायटीमध्ये असं चालू आहे सतत म्हणजे काही ना काहीतरी माझा एक शोध की आता इथून जाऊयात तिथून जाऊयात. तर माझं शिक्षण आता पुढे मला चालू ठेवलं पाहिजे म्हणून मग मी लगेच पुन्हा शिकायला पण चालू केलं. आणि आता मी एका ठिकाणी जॉब पण करते, डॅफोडिल्स हाय पब्लिक स्कूल म्हणून भांडूपमध्ये मुलांना. तर येस, तर त्याबरोबरच मग भांडूपमध्ये पुन्हा माझे क्लासिकलचे क्लासेस मी शिकवते सध्या तिकडे. तर एक स्वतःचं करिअर घडवण्याची धडपड चालूच आहे, एक स्ट्रगल चालूच आहे. आणि मला वाटतं मुंबई आहे ना, ही मुंबई सगळ्यांना देते, फक्त त्यांनी धडपड केले पाहिजे आणि उत्तम प्रयत्न केले पाहिजे, बरोबर तुम्हाला त्या वेळेला मिळतं. खरंच संग्राम, मला वाटतं लॉकडाऊनने माणसं घडवली पण आणि बिघडवली पण नाही का, आणि अनेकांचं खूप छान झालेलं आहे. मला सांग संग्राम, इतक्या लहान वयामध्ये म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी स्वामी विवेकानंदांचं संन्यस्त नाटक करावं. तुला माहिती आहे श्रद्धा, त्यावेळेला त्यांनी संपूर्ण नॉनव्हेज सोडलेलं आणि ही बातमी झालेली अख्ख्या महाराष्ट्रावर. खाऊ नये ग हे लहान वयामध्ये असं करणं. मला सांग ना जरा तो प्रवास तुझा सगळा. तेव्हा मी वाचलं आणि वाचल्यावर मला आतून असं वाटलं की आपण सोडावं. तर बाबा मला म्हणाले की अरे विवेकानंद तर खायचे नॉनव्हेज, तू नॉनव्हेज का सोडतोस? तर मी म्हटलं काहीतरी आवडीची वस्तू सोडून त्यागाची भावना काय असते ह्याची तरी जाणीव व्हायला हवी आपल्याला. जर ही भूमिका करायची तर सगळं सोडून तो माणूस देशासाठी समाज कल्याणासाठी निघाला, तर ती बेसिक रूट मध्ये काय भावना असेल ह्याची तरी आपण, आपल्याला तेवढंच आहे ना की मला रोज नॉनव्हेज खायला आवडतं, नाही तर मला जेवायला मजा येत नाही, ह्याच्यापेक्षा मोठा आपण काय सोडणार आयुष्यात? आपण ह्याच्यापेक्षा मोठा सॅक्रिफाईस काय करू शकतो? आपलं एवढंच आयुष्य, एवढ्याच्या गरजा, एवढ्याच्या आवडीनिवडी. तर म्हणून मी ते सोडलं 3 महिने. आणि काय बदल झाले माहीत नाही मला त्याने स्वतःमध्ये, पण मला असं वाटतं मी थोडा शांत झालो, थोडा विचार करायला लागलो रिॲक्ट करण्याआधी, किंवा कारण एक कंट्रोल आला स्वतःवर असं वाटतं मला त्यामुळे. पण ताकद बघ ना, म्हणजे ते स्क्रिप्ट आणि ते स्क्रिप्ट अवगत करणं आणि अशा पद्धतीने खरं तर आसपासचे सांगतात आता नॉनव्हेज वगैरे खाऊ नका, त्याने स्वतःच निर्णय घ्यावा. श्रद्धा, हा असा आजूबाजूला असला की मुली जरा बऱ्यापैकी येत असतात जवळ, सह्यांसाठी येत असतात. तू किती तुला त्रास नाही होत याचा? मला अजिबात त्रास नाही होत, कारण मला माहिती आहे तो कसा आहे, तो कुणाला कुठे ठेवतो हे मला माहिती आहे. त्यामुळे मला अजिबात नाही, म्हणजे त्याच्या सोबत काम करणारे असू देत. मला बरेच जण विचारतात की असे असे सीन्स असतात तर तुला काही वाटत नाही का त्याचं? मी बोलले नाही वाटत. आपल्या माणसावर विश्वास असल्यानंतर कशाला काही वाटायला हवंय. आणि आमचं रिलेशन या सगळ्या गोष्टींच्या पार आहे खरं सांगायचं. वा वा वा, किती गोड ना. बरं, तुला नाटकात वगैरे काम करायचंय की नाही? मी आधी करायचे, पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या डान्सकडे खूप दुर्लक्ष व्हायला लागलं. सो मी तेव्हा डिसाईड केलं की काहीतरी एक चूज करावं लागेल आणि मी नृत्य चूज केलं. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा नाटकात काम नाही केलं. आता पुढचं माहीत नाही, पण सध्या तरी फक्त नृत्याचाच प्रवास सुरू आहे. संग्राम, तुझ्या आयुष्यामध्ये तू म्हणालास की मला फार स्ट्रगल करावा लागला नाही, पण उत्तम भूमिका मिळवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा एक मानसिक स्ट्रगल असतो, तो कसा पार केला असतो? मी खरं सांगायचं ना ताई, तर मला नशिबाने मिळत गेली कामं, एकातून एक दुसरी कामं मिळत गेली आपोआप. फक्त मी बघतो
खूप बघतो की मी बेटर परफॉर्मर व्हावं म्हणून मला काय काय करायला लागेल त्यासाठी मी प्रयत्न करतो. स्ट्रगल त्यासाठी असतो माझा फक्त. नंतर कामं मिळणं तर नशिबाचा भाग आहे असं मला वाटतं पूर्णपणे. कारण कितीतरी लोक ऑडिशन देतात. आता फॉर एक्झाम्पल आपण जयशंकरचं उदाहरण घेतलं तर जवळजवळ 350-400 ऑडिशन्स झाल्या होत्या. त्यातनं माझं सिलेक्शन झालं. तर मला नाही वाटत की असं मी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स ऑडिशन दिली असेल. माझ्यासारखी काही जणांनी दिली असेल की, पण त्या क्षणी ते सिलेक्ट करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला माझं काम आवडणं, त्या व्यक्तीचा त्या दिवशी मूड चांगला असणं, या सगळ्या खूप गोष्टी मॅटर करतात एका रोलसाठी आपण सिलेक्ट होण्यामागे. त्यामुळे आपलं काम एवढं आहे की तो रोल मिळाल्यानंतर त्याच्यात आपण काय करू शकतो ते आपण 100% करणं. सो त्याच्या बेटरमेंटसाठी माझा प्रयत्न सुरू असतो नेहमी. त्याच्यासाठी मी मेहनत घेत राहतो, बघत राहतो, शिकत राहतो की मला परत काही दुसरं नवीन मिळेल तेव्हा मी कशा प्रकारे ते अप्रोच करीन, एक ॲक्टर म्हणून विचार कसा करीन त्या रोलचा. मला सांग श्रद्धा, खरं तर संग्राम असा आहे ना, पूर्वीचं पण उत्तम घेतो आणि नाविन्याचा पण ध्यास घेतलेला एक एकदम सशक्त असा अभिनेता आहे. याचं कारण म्हणजे अश्रूंची झाली फुलेमध्ये त्याच्या बाबांनी पण काम केलेलं आहे आणि अश्रूंची झाली फुले हा सुद्धा करतो आहे. तेव्हा तुझ्या मनात काय होतं आणि बाबांना काय वाटलं त्यावेळेला मी परफॉर्म करताना? हा, बाबांना खूप मजा आली होती. बाबा मला म्हणाले होते की रमेश काका आणि डॉक्टर घाणेकर यांच्या मधला आपण लाल्या तुला मी शिकवतो. अच्छा. आणि मी शिकवतो तसं तू कर. तर त्यांना फार मजा यायची, कारण काही प्रेक्षकातनं येऊन कौतुक करायचे तर ते बघून त्यांना फार मजा यायची. कारण अश्रूंची झाली फुले हा त्यांच्या करिअरमधला खूप मोठा टप्पा आहे बाबांचा. आणि मी लहान असल्यापासून विंगेत बसून खूप प्रयोग पाहिलेले होते. त्यामुळे माझ्याही जवळचं ते नाटक होतं. म्हणजे पंत काम करतानाही पाहिले होते, रमेश काका काम करताना पाहिले होते प्रयोग. त्यामुळे बाबांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे. मला कधी कधी असं बुजायला होतं, बाबा खूपच कौतुक करतात माझं सगळीकडे, त्यांना नेहमीच अभिमान वाटतो माझा आणि आय एम ब्लेस्ड. तुला आठवतो काय लाल्याचा काही डायलॉग एखादा बघ ना जरा. विद्यानंद आणि लाल्याचा प्रवेश आहे त्यात. त्यांना सांगत असतात की रेफरन्स आहे काहीतरी, तर ते लाईन अशी आहे की अरे 4 मुंड्या मुरगाळून 2 चाळी बांधता आल्या तर बेशक तसं करावं, उसमें क्या आहे. तर तेवढं एक आठवतं मला. खूप पूर्ण प्रोसेसच इतकी ती सुंदर आहे आणि काय लिहिलंय ते वसंत कानेटकरांनी लिहिलेलं नाटक आहे ते खरं. आणि आता तुला कशा पद्धतीच्या भूमिका वगैरे करायच्या आहेत? रंगभूमीवर तू कधी येणार आहेस, कधी दर्शन देणार आहात? करायचं आहे खरं, लवकरच नाटक करायचं आहे. खूप डेली सोप केल्यावर असं वाटतं की नाही आता थोडं नाटक करायला हवं. कारण एकच कॅरेक्टर आपण वर्षभर 2 वर्ष करत राहिलं की मला असं वाटतं थोडं एक परफॉर्मर म्हणून स्टॅग्नन्सी येते. तर स्वतःला थोडं एक्सप्लोअर करायचं असेल तर रंगमंच हवाच, थोडा रियाज हवा ना, थोडा रियाज हवा, तालीमी हव्या त्या, आणि ती सगळी लाईव्ह वाली मज्जा. बरोबर. श्रद्धा, आता तू खूप प्रेमात आहेस त्याच्या. पण संग्राम मध्ये काय हे आहेत ग, म्हणजे हे नको असं नको असं काय गुण आहे? बापरे, असं सांगायचं म्हटलं तर खरंच मला खूप विचार करावा लागेल, कारण तो परफेक्ट आहे. बापरे, मला वाटलं मला विचार करावा लागेल एवढे तो खरंच परफेक्ट आहे. असं नाही म्हणजे आता तू नाही म्हणशील, पण खरंच तुला हिप्नोटाईज केलेलं आहे त्याने आज सकाळी. आज बोलायचं नाही असं हिप्नोटाईज करून आणलेलं आहे त्याने. नाही, पण तो खरंच अगदी छोट्या छोट्या गोष्टींची तो काळजी घेतो. म्हणजे तो कधी कधी आता मी मिस करू नये म्हणून तो कधी कधी माझ्याशी कोल्हापुरी भाषेत बोलतो. थांबा, क्या छोटे छोटे रुको 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 सह अभिनय आणि डायलॉग असं होऊन जाऊ देत ते. आता काय, कुठं आहेस, काय करायलीस? इथंच आहे. काय चाललंय मग? काय नाही, तुझ्या आठवणी आल्या आहे का? वाढवा ना जरा, बरं वाटतंय, इतकं गोड वाटतंय. नाही श्रद्धा, अजून वन्स मोर. एखादा काहीतरी डायलॉग अजून. काय तू काय नाही करतोस? नको, बस काय करायला लागलेस? इचलकरांची पण अशीच भाषा आहे ही. हो, येस, हो ना. बरं, इचलकरांचं काय काय मिस करतेस आता? खाणं दावणगिरी डोसा. काय तो आमच्याकडे पण मिळतो. येस, तिकडे कमाल आहे. एक स्पॉट आहे तिकडे, आणि तट्टे इडलीचा एक स्पॉट आहे. असे 2-4 स्पॉट आहेत. मग आम्ही काय करतो, जेव्हा मी तिकडे जातो तेव्हा आम्ही फिरता फिरता जातो, 1 प्लेट घेतो दोघांच्यात, मग दुसऱ्या जागी जातो, 1 प्लेट परत ते घेतो दोघांच्यात, म्हणजे सगळं खाऊन होतं. अशी मजा करतो. श्रद्धा, तुला काय काय येतं? मी ह्याचं उत्तर संग्राम सांगतो. ऍक्च्युली
तिला सगळं येतं ताई, आणि तिला सगळं एक्सप्लोर करायचं असतं, नवीन नवीन पदार्थ करून बघायचे असतात. कमाल तिला बिर्याणी करता येते, मटन बिर्याणी, तांबडा पांढरा कमाल करता येतो. आणि मग ती कसं करते माहिती, आमच्या डाएटची वाट लावून टाकते ती. ते आता गणपती झाले आणि आता 2-1.5 दिवस आपल्या गणपतीचं विसर्जन झालं आणि आपण ठरवलं की नाही आता 2 दिवस गोड खाल्लं ना, आता आपण जरा कंट्रोल केलं पाहिजे. मग ती म्हणाली मला मोदक करून बघायचेच आहेत, आणि तिने तिसऱ्या दिवशी मोदक केले, जे उत्तम केले तिने. पण ती असं करते. म्हणजे मला ऍक्च्युली उकडीचे मोदक ना असे खूप असे मन भरून खायला मिळाले नाहीत गणपतीला, कारण खूप वर्दळ असते आणि मग सगळ्यांना पुरले पाहिजेत असे. आणि माझं मन काही भरेच ना, मला टेम्पटिंग व्हायलाच लागलं 2 दिवस. आणि मी म्हटलं आता मी मोदक करणार, मला खायचं. मी बाहेरचे मागवले पण ते काही माझ्या मनासारखे नव्हते. म्हटलं आपण करून तरी बघूया, कधी केले नाही. मग मी केले आणि खाल्ले खूप सारे मोदक. स्वतःला अपडेट ठेवणं, नंतर आमच्या संग्रामला अपडेट ठेवणं, यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस? मी त्याच्या मागे लागते. चल आपण जरा शॉपिंग करूया, तुला हे छान दिसेल, ते छान दिसेल. म्हणजे हे कपड्यांच्या बाबतीत झालं. आणि जर काही नवीन बघायला मिळालं, एखादी सिरीज आली, एखादी वेगळी असेल, तर मी त्याला सांगते की ही तू बघ. तर ह्या जॉनरचं पण तू बघितलं पाहिजेस असं मला वाटतं. असं काही आलं तर तू बघितलं पाहिजेस, आणि असं काही तुला रोल पुढे मिळाला तर तू बघितला पाहिजे असं मला वाटतं. बाकी त्याच्या फूडवर सुद्धा मी त्याला सांगते की ह्या गोष्टी ट्राय करून बघ, ज्या तुला डाएटसाठी चांगल्या असतील. काही फेस सिरम वगैरे असेल किंवा शॅम्पू असेल, म्हणजे मी अगदी प्रत्येक बाजूनी आय ट्राय टू मेक की त्याला तो छान वाटेल, तो 4 चौकात त्याचा प्रेझेन्स अजून छान उठून दिसेल, आणि मी त्याच्या मागे लागते. आणि त्याच्या मागे थोडं मागे लागावं लागतं. तर पोरी आणखीन पाठी लागतील. शॅम्पू म्हणजे ते बाटल्याच्या बाटल्या पाहिजे, एवढं ते असं. आणि संग्राम, हिच्याकडनं तुला आता काय काय अपेक्षा आहे? हिने म्हणजे माणूस म्हणून नाही काय, पण कलाकार म्हणून तू काय म्हणजे तिला काय काय सांगणार आहेस आता? कलाकार म्हणून मी तिला नेहमी सांगतो की सॅटिस्फाईड राहू नकोस. मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराची भूक कधी मेली नाही पाहिजे. काहीतरी नवीन करण्याची ती जी धडपड आहे ती थांबता कामा नये. त्यामुळे आता ती जॉब करते ॲज अ डान्स टीचर, पण तो जॉब करण्यामागचा आमचा गोल असा होता की स्टुडंट्स कन्वर्ट व्हावे तिच्या पर्सनल क्लासेससाठी. कारण तिला ॲज अ गुरु स्वतःचे क्लासेस सुरू करायचे. मग जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा आम्ही विचार केला की पटकन आत्ता आपल्या नावाने येतील का मुलं, तर नाही येणार, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तू ॲटलीस्ट स्कूलमध्ये जाता, तुला डिरेक्टली ॲक्सेस आहे, पटकन 1000 मुलांशी तुला ॲक्सेस आहे, जे मग तुझं काम बघून इव्हेंच्युअली तुझ्याकडे कन्वर्ट होऊ शकतात. तो मी तिला नेहमी सांगतो की तुझं ध्येय विसरू नकोस तू. नाही तर आपण एका कम्फर्ट झोनमध्ये गेलो, एक साधारण ठराविक अमाऊंट यायला लागली की आपण सॅटिस्फाईड असतो. की जसं तीही मला तेच सांगते की आता तू डेली सोप करतोयस, एक ठराविक अमाऊंट घरी येते, आपण थोड्या वेळाने कम्फर्ट झोनमध्ये असतो, पण ते नको करू, तू जा हिंदीसाठी प्रयत्न कर, तू नेटफ्लिक्ससाठी प्रयत्न कर. ते आम्ही दोघंही एकमेकांना सतत पुश करत राहतो. आणि इन अ लार्जर सेन्स मला असं वाटतं की जिथे माझं इमॅजिनेशन संपेल त्याहीपेक्षा तिने मोठं व्हावं करिअरमध्ये तिच्या. तुला कुठल्या रोलमध्ये किंवा कशा पद्धतीच्या भूमिका त्याने कराव्यात असं वाटतंय? मुळात माझं त्याच्याबद्दलचं मत असं आहे की तो एक खूप उत्तम आणि खूप दर्जेदार कलाकार आहे. तो खूप चॅलेंजिंग रोल्स करू शकतो, आणि त्याच्या पुढे जे त्याला खूप जास्त चॅलेंजिंग वाटेल असा रोल त्याला मिळावा, की त्याला खूप स्टडी करावा लागेल. तो अर्थात करतो, त्याला असं वाटत असेल की मला प्रत्येक ह्याला मी करतोच की, पण तो एका पॉईंट नंतर तो इतका सहज करायला लागतो ना, तर मला असं वाटतं की एवढं मोठं त्याला काम मिळावं आणि त्या कामाला यशही मिळावं, असं मी नेहमी देवाला प्रे करते. देवाने सांगितले आत्ता तुला तथास्तु. संग्राम, असं केलं तरी बोलतात, तसं केलं तरी बोलतात, मागे राहिलं तरी बोलतात, पुढे राहिलं तरी बोलतात, कारण लोकांच्या हातात फार माध्यम म्हणजे आलेलं आहे. ट्रोलिंग वर काय वाटतं तुला? म्हणजे किती माणूस कसाही असला, आपण काही नाही केलं तरी त्या क्षणी आपल्याला वाईट वाटतं, कारण आपण माणूस आहोत. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? ऑफकोर्स वाईट वाटतं. आणि म्हणजे आमच्या लग्नाचे जेव्हा आम्ही फोटोज पोस्ट केले होते तेव्हा आम्ही कमेंट्स ऑफ करून पोस्ट केले होते, कारण मी आता अनेक वर्ष थोडासा यूज टू झालोय, पण मी म्हटलं तिला आणि आपल्या घरच्यांना त्याचा मानसिक त्रास नको व्हायला. आणि म्हणजे अजूनही मम्माई असेल किंवा बाबाही असतील, आपण शेवटी मिडल क्लास माणसं आहोत, आणि आपल्याबद्दल कोणी काही नेगेटिव्ह बोललं तर त्याचा त्रास होतो. आपण आता ठरवतो की नाही करून घ्यायचा, किंवा
बोलणारे बोलतात टाईप्स आपण ठरवतो, पण त्रास होतो. मला वाटतं आपल्याकडे सोशल मीडिया आहे आणि ते त्याच्यावर कंट्रोल आणणं हे शक्य नाही आहे. हे कमेंट करणारे लोक तितके विचारी नाही आहेत, त्यामुळे आपण त्यांना काही सांगायचा प्रयत्न करू तरी ते त्यांना समजणार नाही. सो आपणच त्याची सवय करून घेणं मला वाटतं जास्त करेक्ट आहे. सध्या तुला काय वाटतं ग? मला सुरुवातीला थोडं जड जायचं. मी त्याला सांगायचं की यूट्यूबवरती ह्या व्हिडिओवरती असं म्हणतात, तर त्याने मला सांगितलं नको बघूस. आणि आता त्याने सांगितलं तसं आता स्वतःवरच काम करून इग्नोर करणं इज द बेस्ट पॉलिसी. खरंय खरंय खरंय. काय मी म्हणलं ना तुला, असंही तसंही असंही काही झालं तरी ते बोलणार आहेत. बोलणारे बोलत राहतील, आपलं आपलं काम करू. आणि मला वाटतं ते हळूहळू सिद्ध होतं की काय खरं आहे काय नाही. बरं, माध्यमं पण बदलत आहेत रे. म्हणजे आता 3 तासाचं नाटक अगदी 2 तासावर आलेलं आहे. 3 अंक तर नाहीच आपल्याला पाहत आहेत. OTT प्लॅटफॉर्म आलेला आहे. नंतर मालिकांचं रूप बदलत आहे, नाटकांचं रूप शॉर्टेस्ट एंटरटेनमेंट 1.5 मिनिटात रील, 1.5 मिनिटात एंटरटेनमेंट आहे तुम्हाला. काय वाटतं मग तुला, एक सजग अभिनेता म्हणून काय वाटतं, हे चित्र कसं बघशील? मला असं वाटतं ना ताई की काही झालं तरी प्रेक्षकांना चांगल्या वाईटाची जाण आहे. आणि ॲज फार ॲज तुम्ही चांगलं काहीतरी देऊ पाहताय, लोक ते बघतील असं मला फार वाटतं. टेलिव्हिजन जेव्हा सुरुवातीला OTT फार बूमिंग होतं तेव्हा असं सगळ्यांना वाटायचं की टेलिव्हिजन अजून काही काळाने जाईल का निघून, पण नाही. अजूनही 7 वाजले की TVच लावून बघणारी अनेक गृहिणी आहेत आपल्या की ज्यांना TV लावून बघणंच प्रेफरेबल आहे. OTT तुम्ही किती द्यायचा प्रयत्न केलात तरी. त्यामुळे मला वाटतं ॲज फार ॲज लोकांना एंटरटेनमेंट मिळते, आपण चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत प्रेक्षक बघणारच. ते अजून ड्युरेशन कमी होत जाईल एंटरटेनमेंटचं, कारण फास्ट लाईफ आहे. आता आपण पटकन 10 रील्स वेगळ्या विषयावरचे बघून आपण एंटरटेन होतो आणि आपल्याला मजा येते. पण आता मी आहे किंवा माझ्यासारखे अनेक आहेत जे 1.5 तासाचा पॉडकास्टही शांतपणे ऐकतात. सो मला वाटतं ॲज फार ॲज तुम्ही चांगलं काहीतरी देताय, प्रेक्षक ते रिसीव्ह करणार. बरं, कलाकार म्हणून तू आम्हाला तुझी स्वप्न सांगितलीत. आता संसाराचं तुझं सगळं ते छान चित्र आहे, त्याच्यामध्ये संग्रामला तू किती मार्क देशील? नवरा म्हणून, माणूस म्हणून, कलाकार म्हणून. पहिले नवरा 10 पैकी 10. मला वाटतं 10.5 म्हणणार ती. कलाकार म्हणून मी 9 देईन, कारण तो 1% नेहमी त्याच्या ग्रोथ. तो म्हणाले ना की सॅटिस्फाईड राहायचं नाहीये. देयर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट. मी तर एकच देईन कलाकार म्हणून, म्हणजे आपल्याला जास्त इम्प्रूव्ह करत राहता येतं स्वतःला. आणि माणूस म्हणून मी 100 देईन 10 पैकी. काय सांगते? उत्तम माणूस आहे, त्याला इतकी एम्पथी, त्याला इतकी जाण आहे ना प्रत्येक गोष्टी बाबतीत. म्हणजे अगदी सेटवर म्हणजे मी अगदी हे गॅरंटीने सांगू शकते, सेटवर एंटर केल्यापासून ते मग गेट कीपर असेल, कुणीही असेल, तो प्रत्येकाला गुड मॉर्निंग हाय केल्याशिवाय तो आत एंटर पण नाही करणार. म्हणजे तिथे त्यांच्या सेटवर एक बुबू येतं, तो सांगतो माझी फ्रेंडशिप झाली आहे, तर ती आता मी आले की ती माझ्या मागे मागे धावत येते. आणि तिकडे सुद्धा इवन नाशिकला पण 2 जणी होत्या, अशा 2 बुबू होत्या तिथे सेटवरती, तर त्यांच्याशी खूप मस्त फ्रेंडशिप झाली. म्हणजे इतकं सगळ्यांशी त्याचा एक बॉन्ड आहे आणि सगळ्यांशी चांगलं वागणं. मी स्वतः इतकी शिकते त्याच्याकडून, एक माणूस म्हणून कसं असलं पाहिजे. तर खरंच त्याला त्या बाबतीत हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे त्याच्याशी त्या बाबतीत काही वादच नाही. ते कोल्हापूरचे आपले इचलकरंजीची माणसं काय म्हणतात, आधी म्हणायचे केस भरपूर आहेत, नाक थोडं असं आहे, ते काय म्हणतात आता आज संग्रामला असं पडद्यावर वगैरे बघून जावई बापूंचं कौतुक कसं करतात? ते पहिल्यापासून Day 1 पासून त्याच्या प्रेमातच आहे. हो का? कारण जेव्हा तो बघायला आला होता तेव्हा त्याने विवेकानंद मधलीच सॉलिली, म्हणजे जसं त्यांनी कांदे पोहे दिले तसं मी विवेकानंद अप्लाय करून दाखवलं लगेच की बघा बाबा मला हे येतं. आता सांगा इम्प्रेस करण्यासाठी. पण ते आहेतच, पहिल्यापासून प्रेमात आहेत त्याच्या. वा वा वा, सगळेच प्रेम करतायत तुमच्यावर. तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. संग्राम, तुला खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तिलाही पाहिजे, आम्हालाही पाहिजे, आणि आम्ही सुद्धा कायम असंतुष्ट राहणार आहोत की अजून तू चांगलं काय करतोयस, अजून तू काय चांगलं करतोयस. तू मुंबईत रुळलेली आहेस आता, पण कलाकार म्हणून तुझा अगदी खूप सुंदर विकास व्हावा. कारण तुला मी मगाशीच म्हटलं की तू छान एक गुलाबाचं फूल आहे, त्याचा तो रंग आणि सुगंध अधिक पसरू देत, यासाठी तुला तमाम महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं मी शुभेच्छा देते. खूप आनंदी राहा, खूप मजेत राहा. वेगवेगळ्या कारणांनी तुमचे वेगवेगळे मुलाखती घेण्याचा योग सगळ्या आमच्यासारख्या निवेदकांना यावा. या मनपूर्वक शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद. थँक्यू सो मच.